जुळत असता आम्ही विरोधकांच्या प्रचारातच फिरतोय म्हणले, पण आम्ही सुद्धा मतदान सक्षमताईलाच करणार आहे. काय सांगितलं? आम्ही तिकडे फिरतोय, आम्ही तिकडे फिरतो. मला पंचा पण दाखवला. आता संध्याकाळी मला सांगितलं तुम्ही जेवणच जायचं आमच्याकडून. निवडणूक झाल्यावर तू जर तुझ्याकडे जेवलं तर तुझ्या बातम्या द्यायचा, मला त्या बातम्या नाही मिळायच्या. म्हणजे आम्ही तिकडे फिरतोय, पण मतदान कुठं करणार? आपली काम करणारी भगिनी. आणि कुणीतरी सांगितलं की मराठा दिवशी, अरे त्यावेळेस संतोष देशमुखची हत्या झाली, त्यावेळेस सगळ्यात आधी धावून जाणारी आमची सक्सेनाताई होती. सगळ्यात आधी धावून जाणारी आमची सक्सेनाताई होती. राज्यामध्ये कुठल्या समाजाच्या घटना घडल्यानंतर धावून जाणारी आमची सक्सेनाताई. आदरणीय पवार साहेब असो, आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर काम करणारी आमची सक्सेनाताई आहे. आणि तुम्ही जर जातीपातीत जर एखाद्याला त्या ठिकाणी घेरीत असणार, अरे तुमच्याकडे काही भांडवल नाही राहिलं. कुणीतरी म्हणे आता सक्सेनाताईवर टीका टिप्पणी होती, याचा अर्थ तुमचंच घ्यावे, ताई तुझंच घ्यावे. माणूस कोणावर टीका करतो? दगड कोणाला? आंब्याच्या झाडाला घालतो ना, का बाबळीत झाडाला घालतो? जेवढ्या जास्त टीका टिप्पणी होते ना, याचा अर्थ तुझ्या अंगावर गुलाल पडल्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही. ही काळ्या दगडावर ही पांढरी. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी आलो, या गटात एकदा तेर जिल्हा परिषद गटात एकदा संधी द्या रे. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवून या ठिकाणी तुम्हाला शब्द देण्यासाठी मी आलोय. अभिमान वाटत राज्यात जा कुठपणाने. आम्ही सक्सेनाताईच्या जिल्हा परिषद गटातून आलो, सक्सेनाताईच्या मतदारसंघातून आलो. तुम्हाला राज्यात तुम्हाला मान सन्मान मिळेल, तुम्हाला अडचण तिथे सोडवली जाईल. एवढं नाव कमवलंय आपल्या भगिनीने, एवढं नाव कमवलं. कुठल्या कुटुंबात जन्माला आली, सर्वसामान्य कुटुंबात जरी जन्माला आली तरी आपल्या कामाच्या आधारे, आपल्या कामाच्या जोरावर राज्यात त्या ठिकाणी नावलौकिक मिळवण्याचं काम आमच्या सक्सेनाताईने केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या काही महिला राजकारणामध्ये येत असतात, फक्त निवडणुकीपुरत्या. पण निवडणुकीमध्ये सुद्धा स्वतःचा ठसा उमटवण्याचं काम आमच्या सक्सेनाताई त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, ही संधी तुम्हाला आलेली आहे, या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि एक सर्वसामान्य कुटुंबातले काय सांगतो, आपलं ते आपलं असतं. गरीबाचं असलं ना त्याचं कान धरू शकता आणि हक्काने सांगू शकता, सक्सेना मला माहित नाही काम करून दे. ती बिचारी ऐकणार, तुमच्या बरोबर येणार, तुमचं काम करून